गणपतीवाडी येथून शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराचा शुभारंभ। महलमिऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवार रिंगणात। अलिबाग तालुक्यातील शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या विकास कामामुळे पेण तालुक्यातील शिवसेना शिंदे गट पक्षाची ताकद वाढली असून शिवसेनेनं जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आपले उमेदवार रिंगणात उभे केले आहेत। त्या अनुषंगानं शिवसेना पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांच्या नेतृत्वाखाली आज गणपतीवाडी येथील स्वयंभू गणेश मंदिरात नारळ अर्पण करून शिवसेना शिंदे गट पक्षाच्या वतीनं पेण तालुक्यातील महलमिऱ्या डोंगर जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद महलमिऱ्या डोंगर गट क्रमांक 24 चे उमेदवार संतोष दगडू भस्मा, पंचायत समिती गण क्रमांक 47 महलमिऱ्या डोंगरचे उमेदवार अविनाश अशोक चव्हाण तसेच गण क्रमांक 48 वडगाव पंचायत समितीचे उमेदवार मेघा तुषार मानकवळे हे तीनही अधिकृत उमेदवार उपस्थित होते। पेण तालुक्यात शिवसेना आपल्या अधिकृत निशाणीवर निवडणूक लढवत असून आमदार महेंद्र दळवी यांची ताकद आपल्या सोबत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। आजच्या प्रचाराचा शुभारंभ गणपतीवाडी येथून करून सावरसई, बोरगाव, वडगाव, रोडे काश्मीरे मार्गे कांदळेपाडा येथे कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे। या प्रचाराची सुरुवात बाईक रॅलीनं झाली। यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आज आम्ही गणपतीवाडी येथे स्वयंभू गणेशाच्या चरणी श्रीफल अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। माननीय आमदार दमदार आमदार महेंद्र दळवी साहेब यांचे आशीर्वाद आमच्या पाठी आहेतच, परंतु आम्हाला पेण ही जी जिल्हा परिषद आहे पाबल महलमिरा जिल्हा परिषद याच्यामध्ये जनतेने आम्हाला एक मोलाची साथ दिलेली आहे। मायबाप जनता आहे आणि आम्हाला मायबाप जनतेचे आशीर्वाद आमच्या नक्कीच पाठीशी आहेत। आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, काम त्याही पण केलं आहे। आम्हाला फक्त एक विनंती करून जनतेला मायबाप जनतेला एकच विनंती करून सांगतो की एकच संधी आम्हाला देऊन बघा की नक्कीच आम्ही त्या संधीचं सोनं करू आणि येणाऱ्या 5 फेब्रुवारीला धनुष्यबाणा बटना निशाण्यासमोरील बटन दाबून या आमच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी मी मायबाप जनतेला नम्र विनंती करतो। शिवसेनेचा अधिकृत उमेदवार महलमिरा डोंगर 47 मधून मी उभा आहे। तर जनतेला मी आवाहन करेल की आम्हाला सर्व तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, हीच विनंती आहे। आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल।